हाय, हॅलो, गुड आफ्टरनून सगळ्यांना. जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपलं सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर आत्ता वाजत आलेले आहेत संध्याकाळचे 3, म्हणजे दुपारचे 3 वाजत आलेले आहेत. तर इकडे माझं जेवण वगैरे सगळं झालेलं होतं. सोबतच घरातली सगळी कामं वगैरे झालेली. पण मग आता तयारी करून मी कुठे चाललेली आहे, तर आजच्या दिवशी ना 2 महत्त्वाचे कार्यक्रम आहेत आणि हे दोन्ही कार्यक्रम मला अटेंड करायचे आहेत. तर आज कोणते 2 कार्यक्रम आहेत ते तुम्हाला सांगते. तर आज माझ्या भाचीला डिस्चार्ज मिळणार आहे. तर ती संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 5:30-6 वाजेपर्यंत घरी येईल बाळाला घेऊन. त्याच्यामुळे बाळाचं स्वागत देखील करायचं आहे आणि बाळाचं स्वागत करायचं म्हणजेच तिथे मला रांगोळी वगैरे काढायची आहे फुलांची. आणि दुसरा कार्यक्रम जो आहे तो आहे माझ्या भावाच्या मुलाचा वाढदिवस. त्याचा पहिलाच वाढदिवस आहे आणि म्हणून मला दोनही कार्यक्रम अटेंड करायचे आहेत. तर इथे ना मी तयारी करून वगैरे घेते कारण की आता मला संध्याकाळी मला माहिती आहे फार उशीर होणार आहे. पुन्हा येऊन मला तयारी करायला वेळ भेटणार नाही आणि म्हणून बाळाचं स्वागत करण्यासाठी मी इथे आता डायरेक्ट तयारी करते आणि मग याच तयारीमध्ये मी भावाच्या मुलाच्या वाढदिवसाला जाणार आहे. तर हा ड्रेस तुम्ही पाहिलाच असेल. हा ड्रेस मी मिशोवरून खरेदी केलेला आणि या ड्रेसची किंमत होती 1199, म्हणजे 1200ला हा ड्रेस मला पडलेला आहे. आणि ड्रेसची क्वालिटी जर म्हणाल ना तर ड्रेसची क्वालिटी A1 आहे. आत्तापर्यंत मी जितके पण ड्रेस मिशोवरून घेतले होते ना तर त्यामधला सगळ्यात एकदम सुपर असा लागलेला ड्रेस हा हा होता. आणि या ड्रेसला मी कुठेही अल्टर वगैरे केलेलं नाही. या ड्रेसची साईज मी एक्सेल मागवली होती आणि हा ड्रेस मला परफेक्ट झालेला आहे. असं म्हणजे छान असं गळ्याच्या इथे असं वर्क केलेलं आहे, आरी वर्क ज्याला म्हणतो. आणि पूर्ण ड्रेस असा प्लेनमध्ये आहे, अनारकली पॅटर्नमध्ये. तर इतका सुंदर ड्रेस मला पहिल्यांदा मिशोवरून मिळाला. नाहीतर मग मिशोची क्वालिटी मी याआधी जे काही ड्रेस मागवले होते ना, फक्त क्वालिटी इश्यूमुळे ते ड्रेस मी रिटर्न केले होते. तर असो, आता इथे इतकं गरम होतंय ना आणि इथे मी AC लावून माझी तयारी करते. तर जास्त काही तयारी वगैरे करणार नाहीये मी कारण की कितीही तयारी आपण केली ना तर घाम इतका येतोय ना आणि प्रचंड उकाडा आहे या वर्षीचा. म्हणजे उन्हाळा इतका भयंकर आहे ना की संध्याकाळी ना म्हणजे तुम्ही 5:30ला जरी बाहेर निघालात ना तरी तितकंच तुम्हाला उन्हाच्या झळा आणि गरम वाफा लागतात. तर असो, मी इथे पटकन केस वगैरे विंचरले. जास्त काही मेकअप वगैरे मी केलेलंच नाही. छोटीशी आपली फेअर अँड लवलीची जी क्रीम असते ती लावलेली आहे आणि त्यावर थोडासा पावडर लावला. ॲक्च्युली ना पावडर लावायची देखील इच्छा होत नाहीये, पण घामाने सगळा निघून जातोय, पूर्ण चेहरा काळवंटतो. पण तरी देखील म्हटलं थोडीशी पावडर लावावी कारण की चेहरा थोडासा फ्रेश वाटेल. थोडंसं लिप बाम वगैरे लावून घेतलेलं, लिपस्टिक वगैरे काहीच लावणार नाहीये मी. आणि केस बघा हे अशा पद्धतीने करून त्याला एक म्हणजे हेअर बेल्ट लावलेला आहे मी. तर झिगझॅगवाला हेअर बेल्ट होता आणि या ड्रेसची जी ओढणी आहे ना ती देखील मस्त छान अशी मोठी मिळालेली आहे आणि ड्रेसचा कलर देखील खूप छान ऑरेंज शेडमध्ये मिळालेला आहे. तर हा माझा म्हणजे या वर्षीचा फेवरेट ड्रेस आहे असं म्हटलं तरी देखील चालेल. सगळी तयारी वगैरे केली आणि आता मी निघालेली आहे माझ्या नंदेच्या घरी. आता इथे सगळं आवरलं पण नंतर माझ्या लक्षात आलं की बापरे, कानातले मी काही चेंज केलेले नाहीये. ड्रेस छान आहे पण म्हटलं कानातले थोडेसे चेंज करूया, थोडं चांगलं वाटेल. तर याच ड्रेसच्या मॅचिंगचे माझ्याकडे एक ऑरेंज शेडमधले जे छोटासा झुमका टाईपमध्ये असतो, तर ते झुमके आहेत माझ्याकडे. मी तुम्हाला दाखवते जवळून देखील. तर आता हे झुमके मी आता घालते आणि छान असे छोटेसे स्टड जरी घातले असते ना कानामध्ये तरी छान वाटले असते. पण आज मला या ड्रेसवरती झुमके वगैरे घालावेसे वाटलेले आहेत. तर खूप छान असा पॅटर्न आहे झुमक्यांचा देखील, तर तो मी तुम्हाला जवळून दाखवते. तर हे बघा, हे झुमके आहेत. खाली ना चा असं ऑरेंज कलरचा मोती आहे आणि छोटेसेच आहेत, जास्त काही मोठे नाही आहेत. रेग्युलर यूजसाठी वगैरे छान वाटतात. तर अशा प्रकारचे हे जे झुमके आहेत ना तर ह्याला खाली जो असा झुमका जो आहे तो चेंज देखील आपण करू शकतो. तर याच्यामध्ये दुसरा मरून शेडचा आहे आणि ग्रीन शेडचा देखील आहे. तर मी इकडे आले माझ्या नंदेच्या घरी आणि इकडे पोहोचता पोहोचता मला जवळपास 3:30 पावणे 4 झाले कारण की माझ्या नंदेचं घर माझ्या घरापासून 10 मिनिटाच्या अंतरावर आहे.
घरी आले तर बघते खूप सारी तयारी करायची बाकी होती आणि माझ्या भाच्याने आधीच फुलं वगैरे सगळे आणून ठेवलेली. आता म्हटलं ही फुलं ना याच्या पाकळ्या मोकळ्या केल्या पाहिजेत आणि एका साईडला फुगे फुगवण्याचं काम चालू होतं. तर इथे ना आता माझ्या मदतीला या मावशी आहेत, म्हणजे माझी मावस सासू आहे या आणि या आम्ही दोघी जणी आता ह्या फुलांच्या पाकळ्या सगळ्या वेगळ्या केल्या. तर 3 प्रकारची फुलं होती. एक पिवळा आणि केशरी कलरचा झेंडू, दुसरं अस्टरची फुलं होती आणि तिसरं म्हणजे ना गुलाबाच्या पाकळ्या होत्या. तर अशा प्रकारे साधी सिंपल मी रांगोळी फुलांची तयार केलेली पाकळ्यांची. आता फुलं भरपूर होती म्हणून म्हटलं की चला अशा प्रकारची रांगोळी मी काढते. आता फुलांची रांगोळी ही मी याआधी पण काढलेली आहे, पण अशा प्रकारची रांगोळी मी पहिल्यांदाच काढलेली आहे. तर इथे वेलकम लिहिलेलं आहे आणि इथे स्वागतासाठी असं छोटंसं असं फुलांची अशी डिझाईन केलेली आहे. खूप सारी अशी डिझाईन होत्या. मी थोडंसं नेटवर सर्च केलं, पण त्याच्यापैकी मला ही थोडीशी अट्रॅक्टिव्ह वाटली आणि मग इथे पुढे अशा प्रकारे मी थोडीशी डिझाईन केलेली आहे. तर इथे मी आता बाळाच्या बेडरूममध्ये आलेली आहे. तर आता आमचं पिल्लू जे येणार आहे तर या बेडरूममध्ये झोपणार आहे. तर म्हटलं की चला त्याला जिथे झोपवायचं तर ती जागा देखील थोडीशी सजवून घेऊया. तर त्याच्या जागेसाठी ना मी खास करून ह्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत ना, तर त्या ठेवल्या होत्या. तर ही जे छोटंसं दुपटं आहे ना बाळाचं, तर त्या दुपट्यावरती मी गुलाबाच्या पाकळ्या अशा प्रकारे अंथरलेल्या आहेत आणि बाळाला थोडा वेळ या गुलाबाच्या पाकळ्यांवर ठेवणार आणि लगेचच मग हे दुपटं आम्ही काढून टाकणार आहे. कारण की माहिती नाही, म्हणजे माहिती आहे ना आता फुलांवर देखील तितकेच पेस्टिसाइड्स वगैरे फवारलेले असतात, औषधं फवारलेली असतात. त्याच्यामुळे फक्त 2 ते 3 मिनिटासाठी बाळाला याच्यावरती ठेवू आणि मग लगेचच हे दुपटं आम्ही काढून टाकू. तर अशा प्रकारे बाळाला आमच्या म्हणजे स्वागत केलेलं आहे. ही ते त्याच्या पप्पांनी ना अशा प्रकारे वेलकम बेबी असं लिहिलेलं आहे. खूप सुंदर सुंदर अशी सजावट केली होती. या माझ्या मावस सासू आहेत आणि त्या देखील आज भरपूर खुश होत्या आणि त्यांनी देखील मला भरपूर मदत केली आणि बाळासाठी खास त्या गावावरून आल्या होत्या. आता बाळाची एंट्री झालेली आहे. त्याच्यावरून भाकर तुकडा वगैरे सगळा ओवाळून टाकला आणि आता बाळाची मम्मी आणि बाळ आता आतमध्ये येत आहे. तर आज मी काय हॉस्पिटलमध्ये गेले नव्हते, कारण की आज बाळ येणार होतं. म्हटलं की चला घरामध्ये देखील तितकीच तयारी करायची होती, सजावट वगैरे, बाळाची आरती, स्वागत वगैरे करायचं होतं. त्याच्यामुळे मग मी आज काय हॉस्पिटलमध्ये गेले नाही. तर बाळाला मस्तपैकी ओवाळून घेतलं, साखर वगैरे, आरती वगैरे घेतली बाळाची आणि बाळाचं आगमन अशा प्रकारे केलेलं आहे मी. तर आम्ही सगळ्यांनी बाळ येणार आहे म्हणून सगळेच खूप खुश आहेत आणि म्हणजे सांगूच शकत नाही. तर हे जी मी तयारी केली होती फुलांची रांगोळी आणि ह्या प्रकारे जी सजावट वगैरे केली होती, कशी वाटली तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मला माहिती आहे रांगोळीमध्ये थोडंफार काही कमी वगैरे असू शकतं. तर इथे ना बाळाला थोडंसं बुद्धचरणी आणि बाळाची मम्मीचे जे पप्पा आहेत त्यांच्या चरणी बाळाला टेकवलं आणि आता बाळ आतमध्ये येतंय. तर बाळ येणार आहे म्हणून प्रत्येकजण बाळाचे ना फोटो घेण्यासाठी आतुर होतं. तर शक्यतो ज्यांनी कोणी फोटो वगैरे घेतलेले आहेत, तर त्यांनी काय अपलोड वगैरे केलेले नाहीत. फक्त त्यांनी असंच ठेवलेलं आहे. आणि हे बघा, हे छोटंसं बाळ एक छोटा मुलगा आहे. तर त्याला ना बाळ येणार आहे म्हणून इतकी आतुरता होती, तर ते अवतीभोवतीच फिरतंय. तर आता त्याला म्हटलं की थांब थोड्या वेळ, आपण बाळाला इथे झोपवलं ना, की मग तू इथे बाळाच्या शेजारी ये. तर आता इथे बाळाला मावशीने ठेवलेलं आहे आणि हे बघा बाळ आता मस्त झोपेत आहे. खाली इतके फटाके वाजत होते, पण आमचं पिल्लू जरा पण उठलं नाही. गाढ झोपेमध्ये होतं आणि ह्या बाळाचे आमच्या बाळासोबत छान असं एक छोटासा व्हिडिओ घेतला. सोबतच बाळाची मम्मी आणि बाळाचे पप्पा दोघांचा एक छान असा व्हिडिओ आणि फोटो वगैरे घेतलेले आहेत. याच आठवणी असतात. त्याच्यानंतर थोडासा नाश्ता वगैरे केला, समोसा वगैरे आणि त्याच्यानंतर मला निघायचं होतं मम्मीकडे. कारण की वेळ आता भरपूर झाला होता. मला मम्मीकडे निघता निघता रात्रीचे जवळपास 8:30 वाजले होते आणि 8:30 वाजता मी ओला करून इकडे आलेली आहे माझ्या भावाच्या घरी. तर मी इथे पोहोचले तर घरी पोहोचता पोहोचता मला 8:45 झाले आणि बघते तर काय सगळी तयारी वगैरे झाली होती. यांची सगळे चिल्लर पार्टी सगळे येऊन बसले होते आणि हा बघा हा छोटूसा आहे बेबी. तर तो आहे माझ्या भावाचा मुलगा आणि त्याचा आहे आज वाढदिवस. आणि सफेद शर्टवाले जे उभे आहेत ते आहेत माझ्या मामाचा मुलगा. तो माझ्या मामाचा मुलगा आहे आणि तोच आज बुद्धवंदना वगैरे घेऊन जन्मदिवस जो आहे तो आपण वंदनेने साजरा करणार आहोत. आणि ह्या आहेत काका मावशी, जे आमच्या कॉम्प्लेक्समध्येच राहतात. पण ते येणार आहेत हे मला माहितीच नव्हतं. ते माझ्या आधी येऊन बसले होते. तर असो, हे बघा हे बाळ आजीच्या मांडीवर बसलेले आहे आणि त्याला आज खूप वेगळं काहीतरी वाटतंय. तर आज सकाळपासून भरपूर सारी धावपळ वगैरे झाली होती आणि हे 2 कार्यक्रम अटेंड करणं तितकंच गरजेचं होतं. तर
नंदेकडनं मला इकडे यायला जवळपास 9 वाजले आणि 9च्या पुढे इकडे सगळा कार्यक्रम वगैरे झाला. बाळाची छान अशी आरती वगैरे केली आमच्या, ओवाळून घेतलं आणि सगळ्या आत्या, मावश्या, आज्या ज्या पण आहेत त्या सगळ्यांनी बाळाला ओवाळलं आणि मस्तपैकी असं बर्थडेचं सेलिब्रेशन आता होणार आहे सुरू. तर इकडे देखील माझ्या वहिनीने आणि माझ्या भावाने बर्थडेची अशी सजावट केली होती. खूप छान अशी केलेली, साधी सिंपल अशी. पण तितकंच खूप सुंदर असं वाटत होतं. तर आता इथे ना सगळे मुलं वाट बघायला लागलेले आहेत, की आता केक कटिंग कधी होतोय. तर 2 टायरचा केक आहे आणि पहिला बर्थडे असल्यामुळे थोडंसं मुलं वगैरे देखील एक्सायटेड आहेत. तर आता इथे दुसरी माझी मावस बहीण आलेली आहे, ती देखील बाळाला ओवाळतीये आणि सगळ्यांची कुजबूज चाललेली आहे. खूप साऱ्या गप्पा गोष्टी चाललेल्या आहेत. आता खूप थकले होते मी खरं तर, पण आता इथे सगळेजण सगळ्यांमध्ये आल्यानंतर खूप छान वाटलं मला. तर या आमच्या मामी होत्या, माझी मम्मी होती आणि इथे आता सगळेजण आता केक कापण्याच्या तयारीत आहेत. माहेरी आलं ना, तर एक थोडंसं असं समाधान वाटतं, शांतता वाटते, की हां, आपण आता आपल्या घरी आलेलो आहोत. पण जास्त वेळासाठी मी आलेलेच नव्हते, कारण की ना येता-येताच मला 9 वाजले होते आणि मला घरी जवळपास ना 10:30 ते 11 वाजेपर्यंत पोहोचायचं होतं. आता बर्थडे वगैरे सगळं झालाच होता आणि केक कटिंग झाल्यावरती सगळेजण आता जेवायला बसणार होते. तर आज जेवणामध्ये यांनी चिकन बिर्याणी वगैरे केली होती. तर व्हेज काही नव्हतं, नॉन-व्हेजच केलं होतं त्यांनी आणि केक कटिंग वगैरे सगळं झाला आणि त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवण करून घेतलं आणि जेवण करेपर्यंत जवळपास 10:30 होऊन गेले होते. ओला बुक करत होते, पण ओला काही बुक झालीच नाही. शेवटी एक रिक्षा पकडून मी इकडे माझ्या घरी निघून आले. तर अशा पद्धतीने आज हा बर्थडेचा कार्यक्रम आणि बाळाचं स्वागत करण्यात आलं. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा ब्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक करा. भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय.